व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीची शेपूची भाजी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. शेपूची भाजी करण्यासाठी मी इथे चिमूटभर डाळ भिजत ठेवलेली आहे पाण्यामध्ये. आता मी हा फ्रेश रानातून उपटून आणलेला शेपू घेतलेला आहे. तो मी छानपैकी बारीक बारीक चिरून पाण्यामध्ये टाकणार आहे आणि तो आपल्याला छानपैकी धुवून घ्यायचा आहे. आता मी इथे कढई गरम करायला मांडलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर कट केलेला लसूण घातलेला आहे. 6 हिरव्या मिरच्या मी बारीक बारीक कट केलेल्या टाकत आहे. आता हे आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेपूची भाजी टाकायची आहे आणि ती छानपैकी खालीवर करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या शेपूला पाणी सुटायला लागलेलं आहे. आता ही आपल्याला पाणी सुटल्यामुळं छानपैकी साईड नाही करून घ्यायची आणि पाणीमध्ये राहू द्यायचं आहे. आता पाणीमध्ये राहिल्यानंतर ना त्यात आपल्याला जी डाळ आपण भिजवत घातलेली आहे ती टाकायची, म्हणजे ते छानपैकी वाफाळून शिजून निघते. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि जी आपण पाण्यामध्ये डाळ टाकलेली होती ती छानपैकी वाफाळून निघण्यासाठी आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे पाणी आटूस्तोवर. पाणी आटूस्तोवर 1-2 वेळा झाकण उघडून पाहू शकताय. आता आपलं पाणी छानपैकी आटत आलेलं आहे. ते आता आपल्याला छानपैकी सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता त्यावरती छानपैकी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे 3-4 चमचे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि परत 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आता आपले 5 मिनटं झालेले आहेत आणि छानपैकी भाजी शिजून परतून निघलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपली छानपैकी भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला भाजीची रेसिपी सांगितलेली आहे.